नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारे एकदम स्वादिष्ट असे चॉकलेट मोदक। चला तर मग झणझणीत आणि चवदार रेसिपी बघण्यासाठी इझी रेसिपी बाय वैशालीला सबस्क्राइब करा। साहित्य: 2 वाटी सुके खोबरे, 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी दूध, पाव वाटी साखर आणि पावणा वाटी चॉकलेट कंपाऊंड। जाड बुडाचे भांडे घ्या म्हणजे आपले मोदक छान होतात। पॅन छान गरम झाल्यावर त्यामध्ये 2 वाटी खोबरे टाकून स्लो गॅसवर छान भाजून घ्यायचे। मस्त असे कुरकुरीत भाजून घ्यायचे, गॅस स्लो ठेवायचा। मस्त खोबरे छान असे भाजून झालेले आहे। हलके गुलाबी रंगावर खोबरे भाजून झाल्यावर काढून घेऊन पॅनमध्ये 1 वाटी दूध घालून घ्यायचे आणि त्या दुधामध्ये पाऊण वाटी चॉकलेट घालून घ्यायचे। मस्त असे चॉकलेट दुधामध्ये विरघळून घ्यायचे। चॉकलेट विरघळत आले, आता त्यामध्ये साखर घालायची। साखर थोडीच घातली आहे कारण चॉकलेट पण गोड असते आणि मिल्क पावडर पण गोड असते, म्हणून साखर पाव वाटीच घातली आहे। आता हे चॉकलेट कंपाऊंड वापरलेले आहे। मस्त असे साखर पण छान विरघळलेली आहे। आता त्यामध्ये भाजून घेतलेले खोबरे थोडे थोडे करून टाकून घ्यायचे। मस्त असे 2 वाटी खोबरे बॅटरमध्ये घालून घेतलेले आहे। छान हलवून झाले। आता थोडी थोडी करून मिल्क पावडर टाकायची कारण गरममध्ये मिल्क पावडर टाकल्यावर गुठळ्या होतात, म्हणून थोडी थोडी करून सर्व मिल्क पावडर टाकून छान मिश्रण मिक्स करून घ्यायचे। सर्व मिश्रण छान मिक्स झाल्यावर आता ते हळूहळू घट्ट होईल। गॅस मात्र कमीच ठेवायचा। मस्त मिश्रण स्लो गॅसवर हलवत राहून छान घट्ट झालेले आहे। बघा आता मस्त चॉकलेटचे मिश्रण तयार झाले। एका चमच्यामध्ये घेऊन बाजूला ठेवायचे म्हणजे थंड झाल्यावर कळेल आपले मिश्रण एकदम बरोबर झाले की नाही। बघा मस्त असे तयार झाले। मस्त गोळा तयार होतोय म्हणजे मिश्रण छान तयार झाले। आता थंड करून घ्यायचे। थंड झाल्यावर साच्याला तूप लावून घ्यायचे। सर्व बाजूनी तूप लावायचे आणि थोडे थोडे करून मोदकच्या साच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचे। आता हा जरा छोटा साचा आहे, मग 4 ह्याचा आहे। त्यात सर्व खाच्यांमध्ये थोडे थोडे असे घेऊन मिश्रण भरून घ्यायचे म्हणजे आपले मस्त सुबक असे मोदक तयार होतील। हे तर गणपती बाप्पांना आवडतीलच, पण लहान मोठ्यांना पण खूप आवडतील। लहान मुलांना हे बघूनच खूप आवडतात, म्हणून ह्या गणपतीला नक्की बनवा। सर्वांना बघून खूप आनंद होईल। चवीला पण खूप छान असतात आणि दिसायला तर छान दिसतातच। चॉकलेट मोदक बघा किती मस्त सुबक आणि रेखीव असा चॉकलेट मोदक तयार झाला आहे की नाही। मस्त असे तयार झाले चॉकलेट मोदक। झटपट तयार होतात अगदी कमी सामानात। तर या गणपतीला नक्की बनवा चॉकलेट मोदक। गणपती बाप्पा पण खुश आणि छोटे आपले मित्रमंडळी पण भरपूर खुश होतील। छान असे मस्त तयार झाले चॉकलेट मोदक आहेत की नाही छान। कसे वाटले हे कमेंट करून सांगा। छोट्या मुलांना आणि गणपती बाप्पाला आवडतील असे चॉकलेट मोदक तुम्हाला आवडलेत की नाही हे कमेंट करून सांगा। हां, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा। सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।